काश्मीरवरून आपल्याला जे आलेले आहेत ते गिफ्ट्स, तर ते गिफ्ट कलेक्ट करायला मे बी जाईल मी आत्ता. हे कोणती पिवळी आणि दुसरं कोणतं आहे? चांगला प्रकाश पडतोय राव. सो हॅलो व्हॉट्सअप, जय श्रीराम पब्लिक. गुड मॉर्निंग नाही, काल सारखंच 6 वाजलेले आहेत संध्याकाळचे. आज मी मस्त विचार केला होता सकाळी लवकर उठून म्हटलं जाऊ कुठंतरी, लवकर तरी उठू, दिवसाची सुरुवात लवकर तरी करू. 6 वाजले राव, काय अवघड काम आहे. मग रात्री झोपलेलो पण मी त्या हिशोबानेच, पण किती उशिरा झोपलो तरी पण मी 12-1ला उठतो. पण आज जरा लेस लेट झालं, चालायचंच काय. आता एक सीन असं होतो की संध्याकाळचं जर लेट उठलं म्हणजे संध्याकाळ झाले ना उठायला, मग ले डोकं बदल होतं मग व्लॉगसाठी की करायचं काय. राहते 4-5 तास. 6 वाजता मी घराबाहेर पडलो, 6 ते 10, 12, 6-7 तासात मी काय करावं. एकतर कुठं बाहेर जाता आहे ना, कुठं ट्रिपचं नियोजन काढलं ना, आमची मम्मी असते म्हणून काय बोलू आता तुम्हाला घरातल्या गोष्टी. साहजिक आहे, काळजी वाटते, केला पराक्रम, जरा 4-5 दिवस होऊ द्या, जरा विसरू द्या, नवीन काय तर कांड होऊ द्या, म्हणजे तो कांड विसरायला अवघड काम आहे. जायचंय नियोजन मस्त आहेत. सध्या आत्ताचं नियोजन असं आहे की काश्मीरवरून आपल्याला जे आलेले आहेत गिफ्ट्स, तुम्हाला तर माहिती आहे आपले जवळचे सोयरिक बरेच जण गेले ते काश्मीरला फिरायला, मी पण त्यातलाच एक होतो. पण तारखेमुळे मला जमलं नाही जायला. मग पब्लिक आपल्याला तिकडून गिफ्ट घेऊन आलेले. सो आता ते गिफ्ट कलेक्ट करायला मे बी जाईल मी आत्ता, उरकतो पहिलं. आणि अजून एका ठिकाणी पण जायचं आहे मला, पुण्यात टिळक रोड, FC रोड, तिकडं रोज चक्र व्हायला लागल्यात. आता काय संबंध मी नव्हता, कंटिन्यू चक्र व्हायला लागल्यात. तिकडं पण एक जायचं, इकडं पण एक जायचं आहे. सो पहिलं मला वाटतं गिफ्ट कलेक्ट करावं आणि मग पुढं जावं. कसं काय नियोजन होते. ब्लॉग कंटिन्यू करा, कळेलच तुम्हाला. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. आणि पाहुण्याचे वगैरे आपले जे नियोजन झालेत त्याचं पण फायनलाइज करून मग तुम्हाला अपडेट वगैरे देतोच. बाय द वे मला आता फोन घ्यायचा आहे, मला फोन घ्यायचे ते परत चूल झालेली आहे. तर 15 Pro घेऊ का 15 Pro Max घेऊ. आता 15च घ्यायचं आहे, खालचं नको. 15 Pro का 15 Pro Max घेऊ, जरा सजेस्ट करा मला. तुम्ही म्हणताल भावाकडे लय पैसा आला का काय, भाऊ कर्ज काढतोय. मी त्याचा ब्लॉग काढतो बाबा, ब्लॉग टाकतो मी माझ्या नावावर, कर्जावर मोबाईल घेतलेला. कर्ज काढून करायला लागतंय सगळं, अवघड काम आहे गरीबाचं, लय बेकार काम असते गरीबाचं. चालायचंच, नको रड गाणं, उरकतो. कुठं काय जातोय बघत राहा. चला बाबा, बसलं की बसतेच माणूस, त्याच्या आईला उरकतो जाऊन. पहिलं 15-20 मिनटं घालवली माझी अशीच. आईज रोडने चालत फिरतोय कारण गरिबी आलेली आहे. गाड्या ऐकल्या, गाड्या ऐकून चालत फिरायची वेळ आली आमच्या. चालत फिरतोय, घरापासून चौकात आलोय. चौकात खायला मसाला पाव खायचे क्रायविंग झाले, मग आलो. मसाला पाव खाऊन उरकतो मग जातो. या भाऊ या तुझ्याशिवाय पण जेवण जात नाही मला. वडापाव सांग ना मग. 3 मसाला सांगितलंच नाही तू येतोय म्हणून. तू अशिवाय घास जायचं का, तू अशिवाय घास जातो का मला. व्हिडिओ कर ना. झाली कधी आपल्या, झाली नाही, भारी झाली कधी झाली. मी एवढी नाही बघितली, बघ बरं जरा कशी काय. आपल्या इंस्टाग्राम हँडलवरच्या सगळ्या रील तुम्ही बघता ना, त्या रीलच्या मागे एकच उत्तर रे, हे बनवतो सगळं क्वालिटी. आता एक रील येईल बघा, आली असेल, तुम्ही ब्लॉग बघत असाल तोपर्यंत आली असेल. इंस्टाग्रामला फॉलो करत नसाल तर शुभ शिवरकर 81 जाऊन सर्च करा. शुभ टाकला तरी येते भाऊचा ID तुमच्या, जाऊन फॉलो करा लवकर. इथं जरा चेअर अजून असा हे करता येईल का, डायरेक्ट असा पुढं. राम सिया राम जय जय राम. 8 वाजलं, कधी जायचं कट्टा आलाय राव. सकाळी लवकर उठाय पाहिजे होतं, गजर लावून. उद्या गजर लावूनच उठतो लवकर. शतपावली केली पाहिजे ना, तो यासारखं गाडी फिरायची सवय नाही ना आम्हाला. पाय मोकळे करतो अधून मधून. हा बस म्हणजे अवघड झालं. आता जायचंय उरकून बाबा मला. जेवतो पहिलं घरी. हा घरी जेवतो. 2-3 दिवस झालं घरी जेवलं नाही. हो गाईच, तुमचा भावानं आता काय बोलू. तुमचा भाऊ असलाय घरी, तिकडं जाऊन आलो.
काय माहिती का, फक्त एक मसाला पाव खाऊन आलो, बाकी काय नाही. आड्याव बसलाय भाऊ, आड्याव. प्रोफाईल लाईट लावली का फक्त? प्रोफाईल नको. लाईट कोणती चांगली? अरे बटन पण माहित नाही राव मला अजून. हा ही प्रोफाईल भारी दिसते. सगळंच चालू करतो. हा अच्छा हे बटन आहे का? हा हे बटन आहे. ओके. काय बटन काही माहित नाही त्याच्या आईला कधी व्हायचं. सो मंडळी किती वाजले आता? किती वाजले रे? 9:30 वाजलेले. 9:30. आणि तुम्हाला म्हणलेलं मी जाणार होतो नाही का तिकडं मफ्तर आणि ते आणायला. सांगायचं होतं का काय आलंय सांगायचं होतं का? काश्मीरवरून जे मटेरियल आले ते घ्यायला जाणार होतो, पण ॲक्च्युली समोरची पार्टी पण बिझी जरा. म्हणलं मग जाऊ दे. आणि तिकडंच जायचं होतं ना पुण्यात. माझं कसं नियोजन होतं, दोन्ही कामं एकसाथ करता येईल नाही का. परत ते घ्यायला जावं, परत पुण्यात जावं, आज वाईटा घेतो. त्यामुळं मग काय केलं, म्हणलं उद्या जाता येईल. पण मग डोकं झालं बधीर आयला, मग उद्या जाता येईल. मग आत्ता कुठं जायचं? तर मग आलो आपल्या अड्ड्यावर. तुम्हाला तर माहिती आहे आपला अड्डा. समोर TV, इथं एक सोफा. काम तर चालूच आहे. काम चालूच्या ह्याच्यातच सोफा आणि TV आणून मस्त चिलॅक्स. मागं बाटल्या आहेत दारूच्या. इकडं चाकण आहे. समोर यूट्यूबला ब्लॉग्स आहेत. शुभ शोर करू ब्लॉग्स आहेत यूट्यूबला. मस्त चिलॅक्स करायला लागते. आता काय मा डोकं झालं बद्दल बघू. फोन करतो थांबा एक आणि मग येतो परत जरा. ही कोणती पिवळी आणि दुसरं कोणतं आहे? त्याच्यावर बटन दाखव. तेच बटन. हा चांगला प्रकाश पडतोय राव. फक्त फावल्यांचाच. हा कसं आहे डायरेक्ट प्रोजेक्ट चांगली लाईट आहे. म्हणजे खाली काय घेतलं माहिती का? समोरचा ब्लर होतं डायरेक्ट. समोरच्या दिसायचं का? तेच की. त्यामुळे तर खाली घेतले ना. बघ की असं. हा बरोबर की रा. बघ की त्रास नाही होत. बरोबर बरोबर. हा चालू कर बंद कर. अच्छा हे का? अच्छा एकच बोले. मला वाटलं पार्टेशन आहे काय. त्यामुळे कंपनीचा बसायचा. चला किधर जाने का पत्ता बोल. उज्जैन. उज्जैन. चला उज्जैनला जाऊ आता. याच्या लाईट लावर लाईट आता पांढरी. चांगला प्रकाश आहे. रातचा विषयच नाही. सो गाईज बघितलं का आमच्या घराचा टाइमपास. बाय द वे एक्सपल गाडी कशी वाटली. फॉग लॅम्प वगैरे टाकलेत. आपल्या इथला रायडर आहे ते पण लांब लांबच्या ट्रिप मारतो. आम्ही पण एक प्लॅन केलेला आहे ट्रिपचा. नुसतेच प्लॅन केलेले आहेत. मजबूत प्लॅन चालू आहेत. मग का जावं लागणारच आहे भाऊ. सो आजचा ब्लॉग कसा आहे, हाऊ आय स्पेंड माय टाईम ॲट होम. 6 वाजता उठलो आणि ब्रेकफास्ट करायला गेलो. घरी आलो, जेवलो आणि बसलो निवांत. कुठंच नाही, काहीच नाही, काहीच ॲक्टिव्हिटी नाही. शून्य ॲक्टिव्हिटी. जायचं होतं पण मला एका झटक्यात 2 कामं करायची होती, कारण त्या एरियात माझी 2 कामं आहेत. मी आज या कामासाठी जाऊ, उद्या परत मोकलं राहणार जाऊ. एका कामाला 2-2 कशाला चक्रा मारायचं तेवढ्याला. त्याच्यामुळं म्हटलं उद्या जाता येईल. सो आजचा ब्लॉग असंच आहे की मी घरी बसल्या कसा टाईमपास करतो. काहीच करत नाही, झोपतो नुसता. कारण मला झोप भेटत नाही, खरंच झोप भेटत नाही मला. त्यामुळे झोपायला लागतं मला. आत्ता मग अशी 15-20 मिनटापूर्वी मला बोलणं झाली. एक जण म्हणलं या म्हणजे याडा आहे का 11:30 वाजले कुठे अवघड का. काय सीन नाही.
आजचा ब्लॉग जरा घ्या समजून तुम्ही. कुठं जाता आलं नाही मला. तुमच्या भावाला जरा रेस्टची पण गरज आहे. आराम केला तर तुमचा भाऊ भारी भारी कॉन्टेंट आणेल ना अजून, आहे का नाही. त्याच्यामुळे आजचा दिवस आराम ओकेमध्ये आराम झालेला आहे. आता उद्यापासून फ्रेश क्वालिटी ब्लॉग. उद्या आय गेस एका लग्नाचा कार्यक्रम आहे. माऊ आणि आम्ही तिकडं जाणारच आहे. म्हणजे किती वाजता काय जाणार आहे ते अजून मला माहीत नाही. बघू, ठरवूया. तुला विचारतो आणि मग मी ठरवतो किती वाजता काय जायचं आहे. उद्याचा ब्लॉग पण बघा. हा पण बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल भाऊ सबस्क्राईब करून टाका लवकरात लवकर. समजून तुमच्या भावाला आजच्या दिवस जरा कसंही असला तरी ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. तुमच्या भावाला, मराठी माणसाला सपोर्ट करायला अजिबात विसरू नका. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने 3,000 गाडी पोचली. भावाला 5, 10,000, 20,000, 100 सबस्क्रायबर करून टाका तुमच्या भावाचे. म्हणजे तुमच्या भावाचं डोकं चालेल जरा. सध्या बुद्धी भ्रष्ट झालेली आहे माझी. कारण मला खरंच काय सुचत नाही, काय काढून काय नाही का. म्हणजे स्टफ असला ना, गडबड असले ना, माझ्या मागे खेड्याक असल्या ना दुसरीकडं माझं डोकं जरा कमी चालतं. समजून घ्या तुमच्या भावाला. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. शिवाय नका देऊ. नंतर आजचा ब्लॉग कसा वाटला, अरे घरी बसला तू दिवसभर, आजचा ब्लॉग कसा वाटला करायला लागते. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या चांगला ब्लॉग येणार आहे. जाणार आहे आपण माऊ आम्ही सगळे जाणार आहे. सो अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब सगळं करून टाका. बाय बाय, गुड नाईट. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं.